आदर्श गावाची संकल्पना काय आहे सरकारची, मला अजून कळलं नाही. जेव्हा जेव्हा आदर्श गावाची संकल्पना समोर येते, आपल्या सगळ्या समोर एक नाव येतं, तो म्हणजे मान्य श्री अण्णा हजारे आणि त्यांचं रायगण सिंधी. खरंय का कुठे? आणि ते मानचित्र घेऊन सगळा देश समोर चाललेला आहे की अण्णा हजारेचं रायगण सिंधी आपल्याला प्रत्येक गावात उभं करायचं. मला वाटते कुठेतरी चुकत आहे. रायगण सिंधीचा आम्ही अभ्यास केलेला आहे. पोपटराव पवार माझे मित्र आहे, धुळे बाजाराचा सुद्धा अभ्यास केला. त्यांनी माझं 2 दिवस शिबिर ठेवलेलं होतं त्यावेळेस. आणि रायगण सिंधीचा अभ्यास केल्यानंतर मला प्रश्न पडला की रायगण सिंधी आदर्श कसं? हाऊ वी कॅन क्लेम दॅट इट इज ॲट ए विलेज. भारत महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या योजना लाखो रुपयाच्या एकाच गावात. रायगण सिंधीत नवीन योजना आली का टाक रायगण सिंधीत, नवीन योजना आली का टाक रायगण सिंधीत. एक रायगण सिंधी विकसित झालं, शेजारथ विकसित आहे. शेजारथ विकसित खरं का कुठं आहे? 6 लाख खेडी आहेत देशामध्ये. किती वर्ष लागतील? 6 लाख वर्ष. कसं शक्य आहे? आणि गंमत आहे, रायगण सिंधीतला शेतकरी बी विकत आणतो, खत विकत आणतो, औषध विकत आणतो, ट्रॅक्टर विकत आणतो, अवजारं विकत आणतो, सौंदर्य प्रसाधनं विकत आणतो, गूळ विकत आणतो, साखर विकत आणतो, कपडे विकत आणतो, औषधं विकत आणतो, चपला विकत आणतो, सगळं विकतच आणतो. आणि रायगण सिंधीतून लाखो रुपये रोज बाहेर जातात रायगण सिंधीच्या. आदर्श कसं? मला उत्तर द्या. आदर्श कसं? उत्तर द्या. म्हणून आदर्श गाव वसवायचं असेल तर रायगण सिंधी हे मानक असू शकत नाही. 2 निकष असायला पाहिजे आदर्श गावाचे. 2 निकष मला असं वाटतं, आणि ते शक्य आहे. ते शक्य आहे. पहिला निकष, सरकारचा 1 पैसा न घेता गावातल्या संसाधनावर ते आदर्श बंद करायचे. गावातल्या संसाधनावर 1 एकर रासायनिक शेतीमध्ये कमीत कमी 20,000 रुपये खर्च आहे हंगामी पिकात. डाळिंबामध्ये 1.5 लाख रुपये आहे, द्राक्षामध्ये 2.5 लाख रुपये आहे. सगळ्या गावाने ठरवलं का झिरवळ शेती करायची. एका एकराचे 20,000 रुपये वाचले, डाळिंबाचे 1.5 लाख वाचले, द्राक्षाचे 2.5 लाख वाचले. पैसा कुठे आहे? पैसा गावात आहे. जो जाणारा पैसा होता तुम्ही थांबवला आणि विकासाला गुंतवला. कशाला पैसे पाहिजे बाहेरचे? कशाला पैसे पाहिजे? आणि दुसरा निकष आहे, गावातला पैसा गावात, गावातला पैसा शहराकडे नको, शहरातला पैसा गावात.